आणि आता थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे शासनातर्फे त्यांचं समाधान करत ते केलेलं आहे आणि याही आठवड्यामध्ये विरोधकांनी महाराष्ट्राच्या हिताचे जे जे काही प्रश्न मांडले त्याचेही आम्ही चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणार आहोत। विरोधकांनी विधायक काम करावं, आम्ही त्याचा स्वागत करू आणि त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। नाशिकच्या प्रश्न एका पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे, पक्ष पुढे सुटले अशा पद्धतीची टीका केली। त्यांना सांभाळता येत नाही, त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही, उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही, त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। शेवटी कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे, जनतेचे कामं झाले पाहिजे, जाणार कुणाकडे? आपला नेता जर अवेलेबल नाही आहे, उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकरता अवेलेबल नाही, जाणार कुणीकडे? त्यामुळे कुठे जातील कार्यकर्ते? भारतीय जनता पार्टी येत आहे। या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे, रवी चव्हाणजी आहे, आमचे गिरीश महाजनजी आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत, 137 आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो, म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे। थँक्यू सर। आरोपी दीपक काटेचा भाजपशी काहीही संबंध नाही असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे।